नमस्कार, मी प्रियंका भोळे खानदेशी तडका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत खानदेशातील सर्वात फेमस वांग्याचं भरीत। हे भरीत दुसऱ्या भरतापेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग बघूया भरत्यासाठी लागणारे साहित्य। भरत्यासाठी आपल्याला लागणार आहेत अशा प्रकारची मोठी वांगी। आपली रेग्युलर वांगी घ्यायची नाहीयेत, या प्रकारे वांगी घ्यायची आहेत आणि वांगी घेताना ती नरम आहेत की नाही हे चेक करायचं आहे। जर तुमची वांगी नरम असतील तर भरीत खूप छान लुसलुशीत होतं। मी या ठिकाणी 5 वांगी घेतली आहे 4 लोकांसाठी। आणि आपल्याला लागणार आहे कांद्याची पात। कांद्याची पात मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे। आणि आपल्याला लागणार आहे शेंगदाणे, लसूण आणि ह्या साईडच्या मोठ्या मिरच्या, बारीक मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत। आता मी माप सांगते तुम्हाला। जर मी 5 वांगी घेतलेली आहेत तर मी प्रत्येक वांगीसाठी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। अशा मी 15 मिरच्या घेतलेल्या आहेत इथे। तुम्हाला जर तिखट नको असेल तर तुम्ही कमी केलं तरी चालेल। आणि फोडणी देण्यासाठी ओवा घेतलेला आहे आणि चवीपुरते मीठ। सर्वप्रथम आपल्याला वांगी गॅसवर भाजून घ्यायची आहेत। ही वांगी खेडेगावामध्ये चुलीवर भाजली जातात किंवा शेतामध्ये काड्यांवर सुद्धा भाजली जातात, पण आपल्या इथे आता हे पॉसिबल नाहीये काड्यांवर भाजणं आणि चुलीवर भाजणं, तर मी या वांग्यांना गॅसवर भाजून घेणार आहेत। तर भाजण्याच्या आधी आपण जे वरचं डेट आहे ते काढून घेऊया। हाताने पण निघेल ते। या प्रकारे डेट काढल्यानंतर या वांग्यांना असे टोचे पाडायचे आहेत, जेणेकरून ते वांगे व्यवस्थित भाजले जातील। सुरीने पाडा किंवा तुम्ही सराट्याने पण पाडू शकतात। अशा प्रकारे मी सगळ्या वांग्यांना टोचे पाडून घेणार आहे आणि त्याची डेट सुद्धा काढून घेणार आहे। आता आपण वांग्यांना गॅसच्या हाय फ्लेमवर भाजून घेऊयात। वांगे छान जोपर्यंत त्याची साल काळी होत नाही पूर्ण तोपर्यंत भाजून घ्यायची आहेत। आता आपण या वांग्यांना थोडं फिरवून घेऊया। असं थोडं फिरवून सगळ्या साईडने वांगी भाजली गेली पाहिजेत। अशा प्रकारे आपली 3 वांगी भाजून झालेली आहेत। तुम्ही बघू शकतात सगळ्या बाजूने वांगी छान भाजून घेतलेली आहेत। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया। आता अजून 2 वांगी आपण अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहेत। आपली सगळी वांगी भाजून झालेली आहेत। आता सगळी वांगी थंड झाल्यानंतर आपण याची साल काढून घेणार आहोत। जोपर्यंत वांगी थंड होत नाही तोपर्यंत आपण भरतासाठी लागणारा ठेचा बनवून घेणार आहोत। आता आपण तव्यावर मिरच्या भाजून घेऊया। तवा छान गरम झाल्यानंतर आपण या बारीक मिरच्या तव्यावर भाजून घेऊयात। फक्त बारीक मिरच्याच भाजायच्या आहेत। आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत। आता याला आपण बडगीमध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ टाकायचे आहे।
मीठ टाकल्यानंतर आपण यामध्ये लसूण टाकूया आणि जी आपण कांद्याची पात घेतलेली आहे ती थोडी आपण ठेचतानाच टाकूया। आता याला आपण ठेचून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला ठेचा तयार आहे। जी वांगी थंड करून घेतलेली आहेत तिला आता आपण सोलून घेणार आहोत। सोलताना हे जे काळे साल आहेत ते सगळे काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण वांग सोलून घेतल्यानंतर आपण ते बडगीमध्ये काढून घेणार आहोत। त्याचं देठ काढून घ्यायचं आहे आपल्याला। सराट्याच्या साहाय्याने मी ते काढून घेतलेलं आहे। असंच आपण सगळी वांगी सोलून बडगीमध्ये काढून घेणार आहोत। अशा प्रकारे सगळी वांगी आपण सोलून घेतलेली आहेत आणि तुम्ही बघू शकतात आपल्या वांग्यांना किती छान तेल सुटलेलं आहे। असं तेल सुटायला पाहिजे वांग्यांना। आता हे वांगी आपण ठेचून घेऊयात। ठेचा आणि वांगी पूर्ण छान मिक्स करून घ्यायची आहेत। अशा प्रकारे आपण सगळं भरीत ठेचून घेतलेलं आहे। भरत्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि फोडणी देण्यासाठी आपल्याला ह्या जाड मिरच्या अशा मधून चिरून घ्यायच्या आहेत। तुम्ही सुरीने किंवा विळीने कापू शकतात। हे बघा या पद्धतीने मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत। भरत्याला फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्या तेलामध्ये ओवा टाकायचा आहे। ओवा टाकल्यानंतर शेंगदाणे टाकायचे आहे। आणि ज्या आपण मिरच्या मधून चिरलेल्या आहेत त्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला कांद्याची पात सुद्धा या तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। मिरच्या, शेंगदाणे, कांद्याची पात आपली छान परतवून झालेली आहे। आता यामध्ये आपण जे भरीत ठेचलेलं आहे ते भरीत टाकायचं आहे। आता या भरताला सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊया। आता जर यामध्ये तुम्ही आधी मीठ टाकलेलं होतं पण जर थोडं कमी असेल तर तुम्ही पुन्हा यात मीठ टाकू शकतात, पण आधी टेस्ट करून बघायचं आणि त्यानंतर मीठ ॲड करायचं।
आता आपण यावर झाकण ठेवून थोडं याला वाफ येऊ देऊ। अशा प्रकारे आपलं भरीत छान तयार आहे। तुम्ही बघू शकता छान लुसलुशीत झालेलं आहे भरीत। आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे भरीत तुम्ही पुरी सोबत किंवा भाकरी सोबत खाऊ शकतात आणि त्याच्या तोंडीला लावायला जर टोमॅटो कांदा असेल तर खूपच उत्तम। या भरतामध्ये लिंबू पिळून त्याची चव खूप छान लागते। अशा पद्धतीने बनवलेलं वांग्याचं भरीत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब जर केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।